हाय, आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण एक खूप चांगला मुद्दा बघणार आहोत. त्याला आपण गुगल स्ट्रक्चर्ड डाटा म्हणतोय. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल मी जर गुगलला गेलो आणि मी इथं म्हटलं बाय यू कॅन विन शिवखेरा, तर इथं आपल्याला रिझल्ट्स येतात. मग ही पुस्तकाची इमेज आहे, हे पुस्तकाचा टायटल आहे आणि ही पुस्तकाची प्राईज आहे आणि हे कुठल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे हे ते आपल्याला लगेच कळते. मग ह्या गोष्टी गुगलला कशा समजतात? तर त्यासाठी गुगलची एक सेपरेटली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याला आपण JSON-LD म्हणतो. इथे मी फक्त नाव तुमच्या माहितीसाठी टाईप करतो, JSON-LD. त्याला आपण म्हणतो JSON-LD. ओके. मग हे जर एखाद्या वेबसाईटवरती जर असेल तर आपली वेबसाईट गुगलला खूप चांगल्या पद्धतीनं रँक करते. आणि हा जर डाटा जर आपल्या जर वेबसाईटला जर नसेल तर आपली वेबसाईट गुगलला रँक होऊ शकत नाही किंवा रँक होण्यासाठी आपल्याला त्रास होतो. मग याच्यासाठी गुगलनं काय केलं तर गुगलनं त्यांचं एक स्वतःचं टूल आहे. ही जी पहिली लिंक आहे स्कीमा मार्कअप टेस्टिंग टूल, याच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आपण त्याच्यावरती क्लिक करू. ठीक आहे. टेस्ट युअर स्ट्रक्चर डाटा म्हणून ह्याच्यामध्ये इथं आपल्याला ह्यांचा ऑप्शन आहे, ह्याला आपण जाऊया. आता इथं आपण त्याच्या अगोदर आपण दोन वेबसाईट्स मी इथे ओपन करतो. revolutionit.in हा URL मी इथून कॉपी करतो आणि इथे येऊन आपण ह्याला पेस्ट करूया आणि आपण हे चेक करूया की यांच्या वेबसाईटला स्ट्रक्चर डाटा आहे काय. ओके. आता इथं जर आपण जर अगदी व्यवस्थित जर बघितलं तर इथं तो आपल्याला सरळ सरळ सांगतोय की ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा स्ट्रक्चर डाटा नाही आहे, नो आयटम्स डिटेक्टेड. ओके. मग अशीच एक आणखीन एक वेबसाईट बघूया आपण. matrixwebstudio.com म्हणून साईट आहे. त्या साईटचं मी एक URL घेतला आणि तो URL देखील आपण इथे येऊन टेस्ट करूया. आता इथं देखील जर तुम्ही जर बघितला तर इथं देखील तो म्हणतो की नो आयटम्स डिटेक्टेड, म्हणजे ह्याच्यावरती देखील स्ट्रक्चर डाटा त्याला अजिबात फाइंड आउट झालेला नाही आहे. मग आता शेवटची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला आमची दाखवतो, happyvisitors.com. ह्या आमच्या कंपनीचा वेबसाईटचा ॲड्रेस मी कॉपी केला, पेस्ट करूया आणि आपण ह्याला चेक करू. तर इथं जर तुम्ही जर बघितला तर ह्याच्यामध्ये इथं तो सरळ सरळ सांगतो की 6 व्हॅलिड आयटम्स डिटेक्टेड, म्हणजेच काय त्याला 6 योग्य आयटम्स डिटेक्ट झालेले आहेत. मग आता बघा आपण याला जरासा खालच्या साईडला स्क्रोल करूया आणि इथं लोकल बिझनेसचं ऑप्शन आहे, ह्याला आपण क्लिक करू. ठीक आहे. इथं आपण जाऊ, म्हणजेच काय त्यानं आमचा बिझनेस जी कंपनी आहे तो लोकल बिझनेस आहे. कंपनीचं नाव हे आहे, कंपनीची प्राइस रेंज ही आहे, मोबाईल नंबर हा आहे, ईमेल ID हा आहे, पोस्टल ॲड्रेस हा आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याने ॲटोमॅटिकली डिटेक्ट केला. कारण ज्याला आपण HTML ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काम करतो आहे त्याला फक्त आणि फक्त कंटेंट आपण डिफाईन करतो आहे आणि ते फक्त एंड युजरसाठी असतात, म्हणजे ह्युमन बिंगसाठी असतात. पण ज्याला आपण JSON-LD ही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो त्याला आपण ती वेबसाईट खास मशीनसाठी तयार करतो. त्यामुळं ही गोष्ट असणे, JSON-LD आणि स्ट्रक्चर डाटा आपल्या वेबसाईटवरती असणे हे अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं जर तुम्हाला जर तुमची जर वेबसाईट जर गुगलच्या सर्च रिझल्ट्सला किंवा कुठल्याही सर्च इंजिनला जर टॉपला यावंशी वाटत असेल तर त्यावरती स्ट्रक्चर डाटा असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या कुणाकडूनही ज्याला वेबसाईट करून घेता त्याला ॲटलिस्ट ज्यांनी तुमची वेबसाईट करणार आहे त्यांच्या वेबसाईटला तरी निदान ॲटलिस्ट स्ट्रक्चर डाटा आहे काय हे चेक करा. आणि जर त्यांच्या वेबसाईटवरती जर नसेल तर याचा अर्थ त्यांना माहीतच नाही की स्ट्रक्चर डाटा म्हणजे काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सर्व्हिस न घेता ज्या कंपनीच्या वेबसाईटवरती स्ट्रक्चर डाटा आहे
त्यांच्याकडून सर्व्हिस घेणं कधीही योग्य आहे. त्यामुळे आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही मॅक्झिमम तुमची जी वेबसाईट आहे ती आमच्याकडून करून घ्या. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल. काही शंका असल्यास मला फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.